येत्या नवरात्रामध्ये अशी कोणती उपासना आहे का की जी केल्यामुळे तुमच्या अडचणी तुम्ही कमी करू शकता, तुमच्याच प्रयत्नांना अध्यात्माची जोड तुम्ही मिळवून देऊ शकता? तर त्याच्यासाठी एक उपाय मला तुम्हाला सांगायचा आहे. तो उपाय असा आहे की दुर्गा सप्तशतीचे पाठ. मग काही लोक जे असतात ते भजनी मंडळ किंवा कुठल्याही पुरोहिताला बोलवून घरामध्ये दुर्गा सप्तशतीचे पाठ करवून घेतात, आणि ज्यांना ते शक्य नाहीये अशा लोकांसाठी एक साधा सोपा उपाय सांगायचा आहे. या दुर्गा सप्तशतीमध्ये जवळजवळ 13 अध्याय आहेत आणि या प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी फलश्रुती आहे. म्हणजेच आपल्या ज्या अडचणी आहेत त्या अडचणी दूर करण्यासाठी तेवढा एक अध्याय जर समजा तुम्ही पहिल्या दिवसापासून 9 दिवस सलग वाचन केलं त्याचं दिवसातनं किमान एकदा तरी, आणि जर समजा देवीला नमस्कार केला तर भरपूर फायदा होऊ शकतो. या व्हिडिओच्या शेवटी मी प्रत्येक अध्यायाची फलश्रुती देणार आहे. तर तुम्हाला कुठल्याही देवाधर्माची पुस्तकं मिळतात अशा ठिकाणी दुर्गा सप्तशतीचं पुस्तक मिळून जाईल, ते घ्या आणि त्यातल्या योग्य त्या अध्यायाचं रोजच्या रोज सकाळी वाचन करा.